आज सकाळी पोलिसांनी जबरदस्तीने उपोषण स्थळावरून सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेलंय। अभिजित दिपकेला ही मारहाण करण्यात आली असे काही व्हिडिओ प्रसारित झालेत। यहाँ फोर्सफुली आने की कोशिश कर रहे हैं, फोर्सफुली आने की कोशिश कर रहे हैं, यहाँ पे फोर्सफुली आने की कोशिश कर रहे हैं। यहाँ पे ऊपर नहीं, ऊपर नहीं, ऊपर नहीं, ऊपर नहीं। यहाँ फोर्स कर रहे हैं, पुलिस वाले फोर्स कर रहे हैं यहाँ पे। ये पुलिस वाले फोर्स कर रहे हैं, पुलिस वाले फोर्स कर रहे हैं यहाँ पे। ये पुलिस वाले फोर्स कर रहे हैं। बरेचसे लोक अनेक दिवसापासून हेच बोलत होते, सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेण्यात येईल आणि आज सकाळी तेच घडलं जेव्हा कोणीही सावध नव्हतं। म्हणजे एक प्रकारे ही लोकशाहीची हत्याच आहे। विशेष म्हणजे सर्व पोलीस अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये आले होते। आंदोलन स्थळावरती बरीचशी लोक फ्रेश होण्यासाठी गेले होते, त्या ठिकाणी क्वचितच लोक होते। याच वेळेस दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उचलून नेलंय। नेमकं आज सकाळी काय घडलंय चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून पाहू। बघा, गेल्या 20 दिवसापासून सोनम वांगचुक यांचं उपोषण चालू आहे। त्यांची प्रकृती एवढी खालवली होती, सरकार यामध्ये कोणताही हस्तक्षेप करत नव्हतं। सरकारवरती टीका सुद्धा होऊ लागली। सोनम वांगचुक यांना देशभरामधून मोठा पाठिंबा देखील मिळायला सुरुवात झाली होती। त्यामुळे सरकार मोठ्या अडचणीमध्ये सापडणार अशा अनेक लोक बोलू लागले होते। पण आता आज सकाळी असं घडलं ज्याचा कोणी विचारही केला नव्हता। सोशल मीडियावरती प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय, काही पोलीस सिव्हिल ड्रेसवरती आंदोलनाच्या स्थळी आले। विशेष म्हणजे कोणीही वर्दीवरती नव्हतं, सर्वजण सिव्हिल ड्रेसवरती होते। त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितलं, पोलिसांनी कोणाशीही चर्चा केली नाही। ज्या ठिकाणी सोनम वांगचुक उपोषण करत होते त्या ठिकाणी पोलीस गेले, चादरीमध्ये त्यांना गुंडाळलं। तिथे उपस्थित असलेल्या मुलांनी पोलिसांना थांबवण्याचा प्रयत्न केला। काही जणांनी मोठ्याने विरोध केला, काही जणांनी प्रश्न विचारले, हे चाललंय काय? जबरदस्तीने सोनम वांगचुक यांना का उचललं? एकदम शांततेमध्ये आंदोलन चालू होतं, तरी देखील पोलीस अशी कारवाई करतात। सरकार कदाचित पोलिसांना याची माहिती प्रसारित झालेल्या व्हिडिओमधून आवाज येत होते। कोणी नसते। याच दरम्यान यावेळी पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला आणि वांगचुक यांना उचललं। मला सकाळी आमच्या कॉडर जनता पार्टीचा अभिजित दिपकेने सांगितलं, फ्रेश होण्यासाठी गेले होते। मी वॉशरूम मध्ये गेलो होतो, सोनम वांगचुक सरांबरोबर आले। त्यांनी अभिजित दिपकेला ओढत नेलं। काही वेळ अभिजित दिपकेला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी सोडून दिलं। तोपर्यंत सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचलून नेलं होतं। अभिजित दिपकेच्या मते हा प्लॅनिंग आधीपासूनच केलेला होता। अभिजित दिपकेने आणखीन एक गंभीर आरोप केला। घटनास्थळी पोलिसांनी विद्यार्थ्यांना धक्काबुक्की केली, लाठीचार्ज देखील केला, असा अभिजित दिपकेने आरोप केलाय। सोनम वांगचुक आमचं सर्वांचं एकदम शांततेमध्ये आंदोलन चालू होतं, कोणीही काठी घेतली नव्हती, कोणीही दगड उचलला नव्हता। अभिजित दिपकेने पुढे हेही सांगितलं, पूर्णपणे लोकशाही संपवली जात आहे, इथे आता गुंडागर्दी चालू आहे। As you all know, सोनम सर को दिल्ली पुलिस जबरदस्ती उठाकर लेकर गई है नरेंद्र मोदी के इशारों पर, लेकिन उनको ऐसा लगता है ये प्रोटेस्ट उसके बाद वीक हो जाएगा। ऐसा नहीं होगा। सोनम सर के बाद मैं हंगर स्ट्राइक पर बैठ रहा हूँ और सोनम सर चाहते थे 20 जुलाई को जो हमारा मार्च है वो सक्सेसफुल हो, तो 20 जुलाई का मार्च भी होगा। और सोनम सर के बाद अब मैं हंगर स्ट्राइक पर बैठ रहा हूँ। आई रिक्वेस्ट ऑल सिटीजन्स टू कम टू जंतर मंतर। सारे लोग जंतर मंतर आइए, हमारा प्रोटेस्ट जारी रहेगा। थैंक यू। यानंतर बघा काय झालं, दिल्ली पोलिसांनी अधिकृत घोषणा केली। दिल्ली पोलीस काय सांगतात, आम्ही कोणत्याही राजकीय दबावाखाली सोनम वांगचुक यांना उचललेलं नाही। दिल्ली पोलीस पुढे म्हणतात, आम्हाला उच्च न्यायालयाचे आदेश होते। सोनम वांगचुक यांची प्रकृती खालवत चालली होती आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचं होतं। त्यामुळे आम्ही सरकारच्या आदेशाचं पालन केलेलं नाही, आम्ही उच्च न्यायालयाचं पालन केलंय। याचबरोबर दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर हे संपूर्ण खाली करण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे आता मोठा प्रश्न निर्माण झालाय। उपोषण चालू होतं, आंदोलन चालू होतं, सरकारने हे जबरदस्तीने संपवलं की उच्च न्यायालयामार्फत काही आदेश काढलेत? राजकीय विश्लेषक म्हणतात, सरकारची ही भूमिका योग्य नाहीये। अगोदर सोनम वांगचुक यांच्याबरोबर संभाषण करायला हवं होतं। वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन सोनम वांगचुक यांच्याबरोबर बोलायला हवं होतं। तसं न करता सरकारने न्यायालयीन प्रक्रियेच्या मार्फत पोलिसांना सोनम वांगचुक यांना उचलण्यासाठी सांगितलं। आपल्याला तर सर्वांनाच माहिती आहे, आपल्या देशातील न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय कोणाच्या म्हणण्यानुसार काम करतात, यामध्ये आपल्याला सांगण्याची गरज नाही। आता दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश होता, सोनम वांगचुक यांची प्रकृती खालवली होती म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं असं पोलिसांनी सांगितलं, तेही जबरदस्तीने। सोनम वांगचुक घटनास्थळावरून अजिबात हलण्यास तयार नव्हते। विशेष म्हणजे 20 दिवस झाले सरकार याची दखल घेत नव्हतं। जेव्हा सोनम वांगचुक यांची प्रकृती ढासळत चालली तेव्हा सरकारने वेगळाच प्लॅन केला असं विरोधकांचं म्हणणं आहे।
विरोधक म्हणतात हा संपूर्ण सरकारचा प्लॅन आहे. सोनम वांगचुक यांचं आंदोलन दडपवण्यासाठी विरोधक असाही आरोप करत आहेत, देशामध्ये लोकशाही नावाची काही गोष्ट राहिली की नाही, म्हणजे सरकार उच्च न्यायालयाला आदेश देणार, उच्च न्यायालय पोलिसांना आदेश देणार आणि पोलीस त्यांना उचलून घेऊन जाणार आणि वरतून सांगतायत आम्हाला उच्च न्यायालयाने आदेश दिला. हा वाद आता फक्त एका व्यक्तीपुरता राहिलेला नाही, इथे लोकशाहीचा प्रश्न आलाय. उपोषण करणं, आंदोलन करणं, संविधानाने प्रत्येक व्यक्तीला अधिकार दिलाय. आता तोच अधिकार वेगळ्या पद्धतीने काढून घेतला जात आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे. 20 तारखेला